वनिता विद्यालय नवापूर येथे 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। योग करा निरोगी रहा हा संदेश देत विद्यार्थी, शिक्षक, पोलीस अधिकारी आणि मान्यवरांनी सामूहिक योगा अभ्यास करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब लांडगे पोलीस उपनिरीक्षक, विशाल सोनावणे पोलीस उपनिरीक्षक तसंच विनोद पराडके पोलीस अंमलदार हे उपस्थित होते। सदर कार्यक्रम माळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिलभाई सुदामभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। माळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिलभाई सुदामभाई पाटील यांच्या हस्ते अध्यक्ष अभिषेक पाटील यांचा सत्कार करण्यात आला। भाऊसाहेब लांडगे यांचा सत्कार MS कुलकर्णी सर यांनी केला। विशाल सोनवणे यांचा सत्कार DS पुराणिक सर यांनी केला, तर विनोद पराडके यांचा सत्कार आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ LK पाटील मॅडम यांच्या हस्ते अनिलभाई सुदामबाई पाटील यांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। त्यानंतर दीप प्रज्वलन करून योग कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। योग शिक्षक ज्ञानेश्वर पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि उपस्थितांनी आसनांचा सराव केला। यामध्ये ताडासन, वृक्षासन, वज्रासन, भुजंगासन, त्रिकोणासन, पद्मासन, पवन मुक्तासन आणि सूर्यनमस्कार करण्यात आले, तर प्राणायाम आणि ध्यान सुद्धा करण्यात आलं। यामध्ये अनुलोम विलोम, कपालभारती, भ्रामरी आणि ध्यानधारणा करण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितलं की योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनशैलीचा आधार आहे। नियमित योगा अभ्यासामुळे शरीर सुदृढ राहतं, मन शांत आणि एकाग्र होतं, तणाव कमी होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते। योग शरीराला योग्य दिशा देतो आणि निरोगी तसंच दीर्घायुष्य जीवन जगण्यासाठी सक्षम बनतो। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, शिस्त, व्यसनमुक्ती आणि आदर्श नागरिकत्वाचं महत्त्व पटवून देत नियमित योग करण्याचं आवाहन केलंय। अनिलभाई सुदामभाई पाटील यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करून निरोगी भारत घडवण्यात योगदान द्यावं असं आवाहन केलंय। या कार्यक्रमास वनिता विद्यालयातील कर्मचारी MS कुलकर्णी सर, DS पुराणिक सर, AB वेंडाईत सर, सुमित गावित सर, गौरव गावित सर, सौ SV वेताळ मॅडम, सौ MK वसावे मॅडम, सौ SA सोनावणे मॅडम, AK खैरनार मॅडम, सौ प्रमिला मावशी मॅडम, सौ प्रियांका गावित मॅडम, PB सैनाणे सर, निखिल पगार सर, जगत भाऊ पाटील यांच्यासह आदर्श प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद तसेच नवापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री RV आघाव सर यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। शेवटी वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ LK पाटील मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले। BP गायब झाला आणि वजन गायब झालं। विद्यार्थिनींनो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना माझं एक सजेशन आहे, आपल्याला जास्त जगायचं असेल तर आपल्याला योगासन आणि प्राणायाम करावंच लागेल। काही इतर दरम्यानसाठी सुद्धा बाब चांगली आहे, त्याच्यात ओम शब्द आलेला आहे, पण या ओम शब्दाला धार्मिक महत्त्व न देता सायंटिफिकली महत्त्व दिलं पाहिजे। आपण जे ओम उच्चारतो, तेव्हा तुम्ही बघा की तुमच्या पोटामध्ये काय होत आहे, तुमच्या हृदयामध्ये काय होत आहे, तुमच्या यकृतात काय होत आहे, सर्व चेंजेस होत असतात। फारच ज्याला आपण मॅजिक म्हणतो अशी मॅजिक म्हणजे प्राणायाम आणि योगासन आहे, हे आपण केलंच पाहिजे। योगासन प्राणायाम केल्यानंतर पुराणिक सरांनी सांगितलं की लवचिकता येते, मेटाबॉलिझम वाढते, हार्ट तंदुरुस्त राहते, लिव्हर तंदुरुस्त राहते, दात तंदुरुस्त राहतात, कान तंदुरुस्त राहतात, केस चांगले राहतात आणि तोंडावर एक प्रकारचं तेज दिसतं। आपल्याला सुंदर दिसण्यासाठी काही इतकं महत्त्वाचं नाहीये, पण शरीर चांगलं असलं तर आपण आपल्या कुटुंबासाठी चांगले आहोत। मी नेहमी वाढदिवसाला लोकांना शुभेच्छा देताना एक शुभेच्छा अशी देतो की बुवा, तुम्ही तुमच्यासाठी कुटुंब प्रमुख आहात, तुम्ही तुमच्यासाठी
कुटुंबासाठी तुमची स्वतःची तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. भाऊ भाऊला होत नाही, बहीण बहीणला होत नाही, काका होत नाही, सासू सासरे होत नाही, मामा होत नाही. फक्त कामाला येतात आईवडीलच. आणि आईवडील तंदुरुस्त असतील तर विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या मुलांना या ठिकाणी चांगला संदेश जाऊ शकतो. आणि म्हणून मी सर्वांना सांगतो की तब्येतीची काळजी घ्या. पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले लांडगे साहेब, सोनवणे साहेब, पराडके साहेब आणि पोलीस कर्मचारी बंधू भगिनी, त्याचप्रमाणे वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती लता पाटील मॅडम, योग गुरु श्री पुराणिक सर, पत्रकार बंधू आणि माझ्या आवडत्या विद्यार्थिनी, आज शनिवार आहे आणि खरं म्हणजे योग जो दिवस आहे तो उद्या आहे. परंतु शाळा जवळजवळ नवीन उघडलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थिनींची संख्या फार कमी आहे. आणि त्यात उद्या रविवार, त्या दिवशी संख्या फार कमी राहिली असती आणि म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सर्वप्रथम मी पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांचे, पाटील साहेबांचे, लांडगे साहेबांचे, सोनवणे साहेब सर्वांचे आभार याच्यासाठी मानतो की ॲट द 11th आवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना या आपल्या संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर चेतन पाटील यांनी साहेबांना विनंती केली आपण कार्यक्रमाला या म्हणून. आतापर्यंत एक प्रोटोकॉल असा आहे की बरेच लोकांना अगोदर कळवावं लागतं. ते सांगतात मी माझा शेड्यूल बघेल, पाहिल, सांगेल. पण पहिले अधिकारी असे दिसले की रात्री 8:30 वाजता आमंत्रण दिलं आणि बरोबर 11:30 तासांनी म्हणजे 8 वाजता ते या ठिकाणी हजर झालेत. त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल संस्थेचे धन्यवाद. त्यानंतर दुसरी गोष्ट पाहिली मी की पोलीस कर्मचारी या ठिकाणी भरपूर आहेत, महिला पण आहेत आणि साहेब पण आहेत. मी बसल्या बसल्या एक निरीक्षण करत होतो. विद्यार्थी आहेत, तरुण पोरं आहेत, हे प्राणायाम योगासन सहज करू शकतात. परंतु ज्यांनी जवळजवळ 40शी ओलांडली आहे, 50शीला पोचलेले आहेत असे आमचे कर्मचारी, यांनी सुद्धा उत्कृष्टपणे योगासन केले आणि प्राणायाम केले. खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे पोलीस कर्मचारी जर आपल्या नवापूरच्या पोलीस स्टेशनला असतील तर निश्चितच नवापूरच्या लोकांसाठी भूषणाभाव भाव आहे. असे कर्मचारी आहेत, आपल्याला कोणत्या प्रकारची भीती नाही. दुसरं म्हणजे या ठिकाणी सांगावंसं वाटतं की योगासन आणि प्राणायाम जागतिक दिन आपण का म्हणतो. पुराणिक सरांनी सांगितलं 1947च्या पूर्वी भारत पारतंत्र्यात होता आणि या 50 वर्षानंतर, 45 वर्षानंतर, 75 वर्षानंतर भारत कुठे पोहोचल्याची एक झलक आपल्याला दिसते. अमेरिका, चीन, जपान, रशिया असे मोठमोठे बलाढ्य देश जे भारतापुढे नतमस्तक झाले. योग भारताचा ऋषी मुनींना मिळालेलं आहे वरदान. पण आपण बऱ्याच ऋषींची नावं ऐकतो महाभारतामध्ये सुद्धा आणि रामायणामध्ये सुद्धा, परंतु कोणत्याच ऋषींनी त्यांच्यातलं हे ज्ञान आपल्याला दिलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. काही शिक्षक असे असतात, काही पैलवान असे असतात की सर्व विद्या आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात पण एखादी विद्या लपवून ठेवतात, तसा एक प्रकार. परंतु रामदेवजी बाबा यांचे फार आभार मानायला पाहिजे की यांनी ही विद्या आपल्या भारतीयांसाठी काय जगातील सर्व लोकांसाठी उघडी केली आणि आपण प्राणायाम योगासन करू लागलो आहे. सर्वच विद्यार्थिनी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या विद्यार्थिनींसोबत आपण योगा करण्याचा योग हा मला नाही वाटत नंतर कधी असा चांगला योग कधी मिळेल. या ठिकाणी असलेल्या विद्यार्थिनींना मी एक सांगेन की योग दिनाचं जे काही महत्त्व आहे ते आता अनिल पाटील सरांनी सांगितलं. योग गुरु पुराणिक सर होते, त्यांनी देखील आपल्याला समजून सांगितलं. तर आपण सर्व विद्यार्थी कायम TV बघत असतो, काहीतरी मूवी वगैरे बघत असतो आणि आपला एक आदर्श निर्माण करत असतो. कोणीतरी एक सुंदर कोणीतरी ॲक्टर ॲक्ट्रेस असतात, आपण त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की किती सुंदर आहे, किती चांगला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी त्यांचे बायोग्राफी वाचाल किंवा एखादी त्यांच्या संबंधाने त्यांच्या जीवनावरची बातमी वाचाल तर ते सुद्धा योग हा विषय कधी टाळत नाही. त्यांच्याही जीवनाचा हा योग हा अविभाज्य घटक असतो.
आणि हा योगचं जे काही आहे तर हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्येही अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच्यातून आपल्याला जी काही एकाग्रता आहे विद्यार्थ्यांसाठी जी काही महत्त्वाची असते, आपल्याला अभ्यास करत असताना जी काही एकाग्रता आवश्यक आहे, ही एकाग्रता आपल्याला या योगाच्या माध्यमातून प्राप्त करता येते. त्याच प्रकारे जे काही मानसिक संतुलन किंवा एक वैचारिक जे काही आपण म्हणतो भक्कमपणा, हा सुद्धा या योगामुळे येतो. बऱ्याचदा आपल्याला परीक्षेला येणारं जे काही टेन्शन असतं आणि त्यामुळे आपल्या कामगिरीवर परिणाम होतो, तर अशा सुद्धा गोष्टी आपल्याला योगाच्या माध्यमातून टाळणं खऱ्या अर्थाने शक्य आहे. त्याच प्रकारे जे तुम्ही बघितलं की शारीरिक तंदुरुस्ती याच्या माध्यमातून आपण जे काही वेगवेगळे क्रीडा किंवा खेळ वगैरे आपण मैदानी खेळ खेळतो, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप फायदा होण्यासारखा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हा जो काही योग आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि आजच्या या विद्यार्थी दशेपासून आपल्याला जर या योगाची सवय लागली तर निश्चितपणे आपलं जे काही आयुष्यभर ही गोष्ट खूप कामात येणारी आहे. भविष्यामध्ये आपल्याला बघून योगाचा अशाच प्रकारे पुढे सर्वांनी उपयोग करून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर आजच्या या योग दिनाच्या निमित्ताने जे काही विद्यार्थी या ठिकाणी होते, तर यांनी फक्त हा योग दिनाचा कार्यक्रम म्हणून फक्त योगा करू नये, भविष्यात सुद्धा त्यांनी या योगाचा सराव हा नियमितपणे कायम ठेवावा, अशी मी या दिवसाच्या निमित्ताने अपेक्षा करतो. आपल्या सर्व विद्यार्थिनींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद. आणि संपूर्ण जग म्हणून भारताला मानता आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी सप्टेंबर 2014 मध्ये युनोमध्ये 193 देश आले होते. 193 देशांसमोर हा प्रस्ताव मांडला की आपण 21 जूनला जागतिक स्तरावर एकत्रितपणे योग करूया. त्या मिनिटाला 10 डिसेंबर 2014 मध्ये 177 देशांनी त्याला होकार दिला. आणि जसाही तो होकार दिल्यानंतर हा 21 जूनच का निवडला, तर 21 जून हा दिवस यासाठी निवडला की हा ग्रीष्म संक्रांतीचा दिवस आहे. म्हणजे वर्षभरातील दिवसांमध्ये सगळ्यात मोठा दिवस 21 जून. आणि म्हणून हा 21 जून जो दिवस आहे हा ग्रीष्म संक्रांतीचा दिवस आहे, मोठा दिवस आहे. आणि पातंजल योग सूत्रानुसार म्हणजे योगाच्या नुसार हा दिवस अतिशय पवित्र दिवस म्हणून मानला गेलेला आहे. असं मानता आहे की या दिवशी देवादिदेव महादेवांनी या सप्त ऋषींना योग शिकवला आणि तो योग आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेला आहे. कारण योगाने तुम्ही काहीही साध्य करू शकतात, असं योगामध्ये शक्ती आहे. ते विना कुठल्याही प्रकारची सहायता घेता. अशा पद्धतीचं महत्त्व ओळखून तो प्रस्ताव मांडला आणि तो मान्य केला. आणि आता हा 12वा आपण आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिवस साजरा करतोय. तर या योग दिवसाची जी थीम आहे योगा फॉर द हेल्दी एजिंग, म्हणजे तुमचं म्हातारपण एकदम सुव्यवस्थित गेलं पाहिजे, म्हणजे चांगलं गेलं पाहिजे, चालतं फिरतं गेलं पाहिजे, है ना. चालतं फिरतं जाण्याचा आता याचा अर्थ असा आहे की बघा आता आयुष्यमान वाढलेलं आहे. पूर्वी आयुर्मान फार कमी असायचं, आता आयुर्मान वाढलेलं आहे. गोळ्या औषधं भरपूर, मॉडर्न टेक्नॉलॉजी विकसित झाली, आयुर्वेद टेक्नॉलॉजी विकसित झाली, त्याच्यामुळे मनुष्य खूप काळ जगतो. पण खूप काळ जगणं त्याच्यासोबत निरोगी आणि चालतं फिरतं जगणं, यासाठी हा योगाची थीम. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी, नवापूर.